सात सूत्री कार्यक्रमाअंतर्गत प्रशासकीय इमारतीभोवती स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 7 जानेवारी रोजी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना 100 दिवस उद्दिष्टपूर्तीबाबत 7 सूत्री कार्यक्रम दिला। त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय इमारतीमधील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन आपलं कार्यालय आणि आपला कार्यालय परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला होता। त्यानुसार जवळपास 20 अधिकारी आणि 90 कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन सांघिकपणे इमारत परिसराची स्वच्छता मोहीम केली। सकाळी 8 ते 10 या कालावधीत सर्वांनी एकत्रितपणे झाडू हाती घेऊन स्वच्छता मोहीम सुरू केली व 2 तासातच जवळपास 4 टन कचरा गोळा केला। गोळा झालेला कचरा हा महापालिकेच्या गाडीतून नेण्यात आला। उपजिल्हाधिकारी तथा क्रमांक 3चे भूसंपादन अधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या समन्वयातून प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभाग प्रमुख यांनी एकत्रित येऊन स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्धार केला होता। दरम्यान दिनांक 25 जानेवारी रोजी होणाऱ्या स्वच्छता मोहिमेत सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांच्यासह त्यांच्या संपूर्ण स्टाफ 100% उपस्थित राहील यासाठी दक्ष राहावं असं आवाहन उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी केलं आहे। संपूर्ण इमारत परिसर आणि कार्यालय स्वच्छ झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळतील, तसंच इमारतीमधील स्वच्छता मोहिमेचा आदर्श इतर सर्व शासकीय कार्यालय घेतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली। या स्वच्छता मोहिमेमध्ये अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, जिल्हा ग्राहक मंच न्यायालयाचे प्रबंधक प्रशांत तावडे, नलिनी टेंभेकर, गजानन पोळ, डॉक्टर मुस्ताक शेख, अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त SD जिंतूरकर, SB देशमुख, सुभाष चव्हाण तसंच उपविभागीय अधिकारी सोलापूर ग्रामीण पोलीस निरीक्षक JA बिराजदार यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। दरम्यान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांच्यासाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाणार असून त्याबाबतचा संदेश सर्वांना देण्यात येईल अशी माहिती स्वच्छता मोहिमेचे मुख्य समन्वयक उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली।